कारण ती काळाची गरज आहे. काय ते पुढे तुम्हाला सांगतेच तर. नमस्कार मंडळी, मी धनश्री स्वागत करते परत एका छानशा व्हिडिओमध्ये. तर कितीही काढायचं नाही म्हटलं तरी एक्स्ट्रा कामाशी निघतच राहतात. बाहेरची ही सगळी कामे आवरून घेतली आणि त्यानंतर गुरुचरित्राचं पारायणाची सुरुवात केली. क्षीणा करून देह भावे हरविला, श्रीरंगा मज विठ्ठला पुढे उभा राहिला. श्रीरंगा मज विठ्ठला पुढे उभा राहिला. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, चाली परासुरवरा विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली परासुरवरा विमान उतरायाची. पारायण आवरून घेतलं. त्यानंतर कालची जी फळं होती गुरुवारची, त्याच्यापासूनच मी हे फ्रूट कस्टर्ड बनवणार होते. त्यासाठी इथं सफरचंद, चिक्कू आणि डाळिंब या पद्धतीने डाळिंब सोलून आणि फळं कापून घेतली होती. आणि त्यानंतर कस्टर्ड पावडर गार दुधामध्येच घालायची, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात, घालून मिक्स केली होती. आणि त्यानंतर उकळलेल्या दुधामध्ये टाकून घेतलं आणि दुधामध्ये फक्त साखर आणि वेलची टाकली होती. आणि बघू शकता 2 मिनटातच हे सगळं मिश्रण घट्ट होतं. ते गार होण्यासाठी एक 5 मिनटं ठेवायचं. त्यानंतर त्यामध्ये मी जी कट केलेली फळं होती ती घालून घेतली आणि त्यानंतर ते सेट होण्यासाठी मी थोडं फ्रीजला ठेवलं होतं. आणि खरंच सांगते, खूप कमाल टेस्ट झाली होती. जेव्हा आपण एखादी गोष्ट विकतपेक्षा घरी बनवून खातो त्याची टेस्ट खूप म्हणजे खूपच छान असते. आणि त्यानंतर हे फ्रीजला गार होण्यासाठी ठेवलं. आणि तर मगाशी मी तुम्हाला सांगत होते तो विषय म्हणजे ओवीच्या शाळेमध्ये इंग्लिश शिकवत असल्यामुळे मराठी तिला कमीच प्रमाणात शिकवलं जातं. आता तिला शाळेत शिकवलं जात नाही म्हणून आपण घरी पण शिकवायचं नाही असं थोडीच आहे. इंग्लिश जरी काळाची गरज असलं तरी आपली मातृभाषा मराठी आहे ती मुलांना आलीच पाहिजे. चला इथे सेंड करते. तोपर्यंत बाय.